राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गुरु दत्तात्रय भगवान की जय, श्री कानिफनाथ महाराज की जय। हर हर महादेव। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती, ज्ञानदेव मने नाम जपारीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसुदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ज्ञानगम्यं, विष्णु वन्दे भवभयहरं सर्वलोकैकनाथं, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसुदृशं, तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं, सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। आज या ठिकाणी चालू असलेली प्रवचन रूपी सेवा श्री गणेश शिवदत्त कानिफनाथ मंदिर सहकार नगर मोहने येथे चालू असलेली प्रवचन रूपी सेवा हरिपाठ या छोट्याशा परंतु महान अशा ग्रंथामधील प्रत्येक अभंगाची प्रत्येक सोमवारी एक अभंग याप्रमाणे चालू असलेली प्रवचन रूपी सेवा आणि या सेवेमधील 10व्या क्रमांकाचा अभंग त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ
या अभंगाची प्रवचनरूपी सेवा ही माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या वाट्याला आलेली आहे, हे मी माझं परमभाग्य समजतो. कारण मी कोणी वक्ता नाही आहे किंवा कोणी प्रवचनकार नाही आहे, कीर्तनकार नाही आहे. मी एक सामान्य वारकरी आहे आणि तरीसुद्धा ही प्रवचन करण्याची संधी मला या मंदिर कमिटीने दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद दिले यांना. कारण ही सेवा मी प्रवचन करेल का नाही किंवा ही सेवा करेल का नाही हे त्यांना माहीत आहे किंवा नाही माहीत आहे, परंतु त्यांना असा विश्वास वाटला की आवटे महाराज ही सेवा करतील आणि ही सेवा त्यांनी माझ्यावर सोपवली, हे मी माझं परमभाग्य समजतो. मी कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं नाही आहे, मी एक आपला सामान्य वारकरी आहे. परंतु या अभंगाची सेवा करण्याचं मला जे भाग्य मिळालं, काही पूर्वजन्माचं काही माझं पुण्य शिल्लक असेल, नामदेव महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे जन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या न्यायाने माझं काही कोणत्या एखाद्या जन्माचं काही पुण्य थोडंफार शिल्लक असेल तर त्या योगाच्या जोरावर म्हणा किंवा या भोलेनाथ भगवंताच्या कृपा आशीर्वादाने म्हणा मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली या कमिटी मेंबरने. मी त्यांचे परत पुन्हा धन्यवाद देईल त्यांना. आणि तोडकी मोडकी जशी सेवा करता येईल मला, मी तशी करण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्यासमोर ज्येष्ठ श्रेष्ठ वयाने ज्ञानाने अधिकाराने अशी थोर मंडळी आपण बसलेले आहात. प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत. ही सर्व मंडळी माझ्यापेक्षा थोर मंडळी समोर बसलेले असताना मी एक सामान्य वारकरी सेवा करतोय आणि तुम्ही माझं प्रवचन श्रोते म्हणून ऐकताय, हे मी माझं परम भाग्य समजतो. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासे विन्मुख तो नर पाप्या, हरिविन धावया न पावे कोणी. योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानाचा सागर असलेले माझे ज्ञानेश्वर माऊली, या अभंगातून मानवाला काही साधनं सांगतात. जी साधनं, काही साधनाची खूप कठीण साधनं आहेत. योग याग म्हणा, जप तप म्हणा, ही अशी साधने आजकाल कलियुगामधील आपल्यासारख्या संसारिक माणसांना होणार नाहीत. कारण योग याग जप तप जर करायचं असेल तर 12-12 वर्ष तप करावं लागतं असं म्हणतात. किंवा योग याग करताना सुद्धा 12 तास 24 तास एका जागी बसून काही न खाता, पाणी न पिता किंवा इतर काही विधी न करता एका जागी बसून अशा साधना करावं लागतात. आपण 1 तास प्रवचनात बसतो किंवा कीर्तनात 2 तास बसतो. बाकीच्यांचं सोडा, आता मी इथे प्रवचन करण्याला बसले पण अर्ध्या तासातच मला हे पायाच्या यांनी मला हालचाल करावी लागेल. म्हणजे ह्या अशा कठीण साधना आपल्यासारख्या संसारिक माणसांना होणार नाहीत, हे ज्ञानेश्वर माऊलींना माहीत होतं. आणि म्हणूनच अत्यंत सोपी आणि अत्यंत महत्त्वाची अशी साधना श्री ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला सांगतात. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमाला आणि नाना तीर्थांना भ्रमण करणे म्हणजे फिरणे, जाणे, ही अशी साधना आपल्यासारख्या संसारिक माणसांना सांगतात. त्रिवेणी संगम काय असतो? त्रिवेणी संगम किंवा त्रिवेणी संगम म्हणजे काय? जगाला पावन करणाऱ्या पवित्र अशा 3 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात, अशा ठिकाणाला, जसे इलाहाबाद, प्रयाग येथे गंगा, यमुना, सरस्वती अशा पवित्र 3 नद्या एकत्र येतात, अशा ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणतात. त्रिवेणी संगमामध्ये काय असतं? त्रिवेणी संगममध्ये पवित्र पाणी आणि तीर्थही असते. पवित्र तीर्थामध्ये काय असते? पवित्र तीर्थ म्हणजे काय? तर पवित्र तीर्थ म्हणजे पवित्र भूमी, पवित्र क्षेत्र म्हणजे पवित्र भूमी, पवित्र तीर्थ म्हणजे पवित्र पाणी. काय करते हे पवित्र पाणी? तीर्थामधलं पवित्र पाणी काय करते? तर पवित्र पाणी, ज्या पाण्याने स्नान केल्यानंतर किंवा नुसता त्या पाण्याला स्पर्श जरी केला तरी असे पाणी तेथे आलेल्या साधकांचे दोष नाहीसे करते. असे हे पवित्र पाणी, तीर्थामधील पवित्र पाणी. आणि पवित्र भूमी,
पवित्र पाण्याचा जर विचार केला किंवा पवित्र तीर्थाचा जर विचार केला, गंगा, गोदावरी, तापी, कावेरी, नर्मदा, शिप्रा, शरयू, सरस्वती, यमुना, भीमा, चंद्रभागा, भागीरथी, इंद्रायणी, तुंगभद्रा, अवंतिका, मंदाकिनी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा, गोमती माता, भोगावती, मणिकर्णिका, अलकनंदा, करामय्या, या अशा अनेक तीर्थांना जायला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अशा अनेक तीर्थांना, नाना तीर्थांना भ्रमण करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली सांगतात. हा झाला तीर्थाचा विषय. क्षेत्र, पवित्र क्षेत्र काय असते, पवित्र क्षेत्र आणि काय करते ते पवित्र क्षेत्र. पवित्र क्षेत्र सुद्धा तेथे आलेल्या साधकांचे किंवा भक्तांचे दोष नाहीसे करते. पवित्र तीर्थ कोणते असते? पवित्र तीर्थ ज्या तीर्थ पवित्र भूमी, जी पवित्र भूमी काय करते किंवा कोणती असते पवित्र भूमी? ज्या भूमीमध्ये प्रत्यक्ष माझा भगवान परमात्मा 28 युगे कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, अशी जी पवित्र भूमी आहे, जे पंढरपूर असेल किंवा श्री संत निवृत्तीनाथ सोपान मुक्ता आणि सोपान मुक्ताबाई ही अशी महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अलंकापुरी असेल, किंवा श्री संत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पैठण क्षेत्र असेल, ही असे क्षेत्र, किंवा आमच्या विभागामधून श्री संत भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गहिनाथगड असेल, किंवा श्री संत वामनभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गहिनाथगड असेल, किंवा आमचे गावी पिंपळवंडी बेड येथून आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडून मी अनुग्रह घेतला किंवा ज्यांच्याकडून मी माळ घातली, आमचे असे गुरुवर्य महंत स्वामी श्री 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 1008 महंत श्री महादेवानंद भारती, ज्यांना आम्ही मधुकर शास्त्री बाबा म्हणतो किंवा बाबाजी म्हणतो, यांच्या पदस्पर्शाने झालेलं आमच्या गावचं जे संस्थान आहे पिंपळवंडी अश्वलिंग क्षेत्र, हे अश्वलिंग क्षेत्र असो, किंवा माझ्यासमोर परमार्थातमधून आम्ही ज्यांना पितामह भीष्म म्हणतो, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण वारे महाराज बसलेले आहेत. यांच्या गावी पांगरी बीड येथे हनुमंताचे जागृत देवस्थान आहे. आम्ही आमच्या लहानपणी आमच्या गावावरून या पांगरी देवस्थानला पायी चालत जायचो. पूर्वी सर्पदंश जर झालेला मनुष्य असेल तर या पांगरी क्षेत्रामध्ये आणून त्या भगवंताच्या शेजारी किंवा भगवंताच्या मंदिरामध्ये त्याला ठेवलं जायचं आणि बाहेर सभामंडपामध्ये नामस्मरण चालायचं. या नामस्मरणाच्या जोरावर म्हणा किंवा भगवंताच्या कृपेने म्हणा, तो सर्पदंश झालेला मनुष्य 1 दिवसात कधी 2 दिवसात पूर्णपणे बरा व्हायचा. आम्ही माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. असं हे पांगरी क्षेत्र असेल. ही अशी अनेक आणि अनेक नाना तीर्थे आणि नाना क्षेत्रे, या क्षेत्रांना जायला ज्ञानेश्वर माऊली सांगतात नाना तीर्थे भ्रमी. आणखी मुख्य क्षेत्राचा जर विचार केला, भारतामध्ये 4 टोकाला 4 धाम आहेत. पूर्वेला जगन्नाथपुरी आहे, पश्चिमेला द्वारका आहे, उत्तरेला हरिद्वार आहे, दक्षिणेला रामेश्वरम आहे. 3.5 पीठं आहेत. 3.5 पीठाचा जर विचार केला तर श्री कोल्हापूर येथून श्री महालक्ष्मी माता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथून तुळजाभवानी माता आहे, किंवा श्री माहूरगड येथून श्री रेणुकादेवी माता आहे. हे पूर्ण 3 पीठामध्ये मोडले जातात. हे 3 पीठं आहेत. आणि अर्ध्या पीठाचा आपण विचार केला तर नाशिक वणी येथून श्री सप्तशृंगी देवी माता ही अर्ध्या पीठामध्ये मोडली जाते. हे 3.5 पीठं आहेत. सप्तपुऱ्या आहेत. या सर्वच महत्त्वाच्या आहेत. सप्तपुऱ्यांचा जर विचार केला, अयोध्या, मथुरा, द्वारका, काशी, कांची, अवंतिका, हरिद्वार या सप्तपुऱ्या आहेत. या सर्वच महत्त्वाच्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अशा तीर्थाच्या ठिकाणी, क्षेत्राच्या ठिकाणी भ्रमण कर, जा, तेथील विधी समजून घे, किंवा तिथे राहा थोडे दिवस. सप्तपुऱ्याच्या नंतर आपण विचार केला क्षेत्राचा तर 12 ज्योतिर्लिंग आहेत.
12 ज्योतिर्लिंगाचा विचार केला तर सौराष्ट्रे सोमनाथम च श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जैनी हा महाकालम ओमकारम अमलेश्वरम परलिवजीनाथाम च डाकिया भीमाशंकरम सेतु बंदेतु रामेशम नागेशम दारुकावने वारण्यशातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तो केदारम घृष्णेशम शिवालय. ही अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि आपण मंडळी, आपण लोक एवढे भाग्यवान आहोत की ह्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. औरंगाबाद येथून घृष्णेश्वर आहे, परलिवजीनाथ आहे, औंढ्या नागनाथ आहे, श्री क्षेत्र भीमाशंकर आहे, किंवा नाशिक येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि बाकीची जी 7 ज्योतिर्लिंग हे भारताच्या इतर ठिकाणी, इतर प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी इथे स्थित आहेत. प्रत्यक्ष भगवान शंकराने आपली आत्मज्योत त्या ठिकाणी ठेवलेली आहे, म्हणून हे ज्योतिर्लिंग या रूपाने किंवा या रूपामध्ये स्थित आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अशा ठिकाणी जा, तिथे विधी जाणून घे किंवा तिथाचा विधी पूर्ण कर. असे तीर्थक्षेत्र झाले, तीर्थही झाले. असं सांगतात, पर्वणी काळामध्ये तीर्थाला जाणे किंवा तीर्थामध्ये जी केलेली साधना असते त्याचं फळ अनेक पटीने मिळते. मग ते पुण्यकर्म असेल किंवा पापकर्म जरी झालं, तिथं कळत नकळत जरी पापकर्म झालं तरी त्याचा जो ते पाप आहे ते अनेक पटीने हे वाढते. म्हणून असं सांगितलं जातं की संसारामध्ये कळत नकळत काही पाप घडलं तर ते तीर्थाच्याच ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान घेऊन किंवा तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं किंवा तीर्थाला जाऊन जर आलं तर ते पाप नाहीच होतं. परंतु जर तीर्थाच्या ठिकाणी काही पाप घडलं तर ते पाप धुतलं जात नाही किंवा ते नाहीच होत नाही. म्हणून शक्यतो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाप घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असं महाराष्ट्रातील लोकांना पर्वणी काळाचे जास्त महत्त्व नसतं. पर्वणी काळामध्ये तीर्थाला गेलेले बरेच फायदे असतात. पर्वणी काळामध्ये आताच मी सांगितलं की पर्वणी काळामध्ये जे पुण्यकर्म वगैरे आपण करतो त्याचं फळ अनेक पटीने मिळतं. आपण पंढरपूरला म्हणा किंवा आळंदीला तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी मध्यंतरी गेलो तरी पुण्य मिळतं असं नाही, परंतु पर्वणी काळामध्ये जर आपण गेलं तर त्याचं जे फळ आहे ते अधिक प्रमाणामध्ये मिळतं. म्हणून पर्वणी काळामध्ये तीर्थाला गेलंच पाहिजे. माझ्यासमोर आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण बुद्धिवान महाराज बसलेले आहेत. त्यांनी आणि मी असं मागे ठरवलं होतं की पर्वणी काळात तीर्थाला किंवा क्षेत्राला जायचं नाही, कारण गाड्यांची गर्दी, तिथालची क्षेत्रावरची गर्दी आणि ह्या गर्दीमधून त्रास होतो जाणं येणं वगैरे असं. म्हणून आम्ही असं ठरवलं की तीर्थाला जायचं, पण आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल किंवा नाथ महाराजांचा सोहळा असेल, या पर्वणी काळामध्ये जायचं नाही. 8 दिवस अगोदर जायचं किंवा 8 दिवस नंतर जायचं. परंतु हे मनाला पटलं नाही, म्हणून यावर्षी मी पायी दिंडीमध्ये पूर्ण वारी केली आणि पर्वणी काळामध्येच आम्ही क्षेत्राला गेलो. आणि ते क्षेत्राला पर्वणी काळातच जायला पाहिजे, कारण पर्वणी काळामध्ये जे केलेली जे साधना असते त्याचं फळ अधिक पटीने मिळतं. महाराष्ट्रातील लोकांना शक्यतो पर्वणी काळाचं महत्त्व वाटत नाही, परंतु पर्वणी काळ जर असेल, मग ते सूर्यग्रहण असो, चंद्रग्रहण असो, कुंभमेळा असो, या अशा पर्वणी काळामध्ये हजारो करोडो लोक स्नान करतात आणि पुण्य कमवतात, साधना करतात, पुण्य कमवतात, परंतु त्याचा अहंकार करत नाहीत किंवा दंभ बाळगत नाहीत. आपण कधीतरी थोडीशी देवाला एखाद्या ठिकाणी जाऊन येतो किंवा तीर्थाला जाऊन येतो आणि त्याचा मोठा बोबाटा करतो, मी अमक्या देवाला जाऊन आलो, मी अमक्या तीर्थाला जाऊन आलो, मी काशीला जाऊन आलो, किंवा 4 तास मी लाईनमध्ये उभं राहिलो पण देवाचं दर्शनच घेऊन आलो. हे आपण असे या पद्धतीने आपला तो अहंकार झालेला असतो. जी आपण साधना केलेली आहे ही साधना अशी उघड करायची नसते, ती झाकून ठेवायची असते किंवा त्याचा जास्त बोबाटा करायचा नसतो. कारण जर त्याचा अहंकार किंवा दंभ आपण जर बाळगला तर जे केलेलं पुण्यकर्म आहे ते क्षय होतं असं म्हणतात. शेतकरी फार हुशार असतो बघा. आपण सर्व शेतकरी आहात, आपल्याला सर्वांना माहीत आहे. आपण पेरणी करताना जी टिफन धरतो त्या टिफनीच्या पाठीमागे रासणी असते. रासणी काय करते ती रासणी? ती रासणी काही नाही, फक्त ते जे पेरलेलं बी आहे ते झाकण्याचा प्रयत्न करते. नाव किती गोड आहे बघा, रासणी. पूर्वीचे लोक हुशार होते बघा, म्हणजे अशा काही गोष्टी त्या बरोबर हे करायचे. ही काय करते रासणी? तर ज्या पेरलेल्या बियाला ती झाकते आणि त्या
बियाला राशेपर्यंत घेऊन जाते. रास काय असते? रास जे पेरलेलं बी उगून आल्यानंतर जे छोटे छोटे ठोंब होतात ती रास असते? नाही. ते उगून आल्यानंतर ते मोठं होतं, त्याला कणसं येतात. ती कणसं कापून परिपक्व झाल्यावर ती कणसं कापून ती खळ्यामध्ये त्याची मळणी केली जाते. मळणी केल्यावर त्याची उफणणी केली जाते आणि उफणणी करून त्याच्यातला भुसा जो बाहेर निघाल्यानंतर जो ढीग तयार होतो या ढिगाला रास असे म्हणतात. आणि ही रासणी त्या बियाला, पेरलेल्या बियाला राशेपर्यंत घेऊन जाते. ही रासणी असते. तिचा उद्देश एवढाच, फक्त ते बी टाकलेलं जे काय करते ती, तर जे पेरलेलं बी आहे ते झाकण्याचा प्रयत्न करते. तसा परमार्थ हा उघडा करायचा नसतो किंवा तो झाकायचा असतो किंवा त्याचा जास्त अहंकार करायचा नसतो. शास्त्राची आणि संतांची अशी भूमिका असते की भगवंताने आपल्याला नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, तर या नरदेहाचा शुद्ध करायचा असेल तर तीर्थयात्रा करावी. पण ही केव्हा करावी? जोपर्यंत सर्व सिद्ध आहे तोपर्यंत यात्रा केली पाहिजे. कारण तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला न जाण्याची चूक करू नको. कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे. कारण शरीर चांगलं असलं तरच तीर्थाला गेल्यानंतर तिथील आनंद घेता येतो किंवा तीर्थयात्रेमध्ये साधना घडते. म्हणून हे सर्व सिद्ध आहे तोपर्यंत भगवंताला पाहण्यासाठी डोळे चांगले असतील, भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी किंवा भगवंताचं भजन कीर्तन ऐकण्यासाठी कान चांगले असतील, तीर्थाच्या किंवा क्षेत्राच्या ठिकाणी दानधर्म करण्यासाठी हात चांगले असतील किंवा तीर्थाला किंवा वारीला जाण्यासाठी पाय चांगले असतील तोपर्यंतच तीर्थयात्रा करावी. म्हणून सांगितलं आहे की जोपर्यंत सकळ सिद्ध आहे तोपर्यंतच तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. लोकांची अशी अपेक्षा असते की तीर्थयात्रा करू, पण हे सर्व सोयीला लागल्यावर करू. पण हे सोयीला कधी लागतच नाही. कारण संसार असा आहे तो कधी पूर्ण होत नाही. कितीतरी पिढ्या गेल्या, कोणाचा संसार असा पूर्ण झालाय का की त्याचा संसार पूर्ण झाल्यानंतर आता मी असा गेलो तीर्थयात्रेला, मी निवांत झालोय. म्हणून असं सांगतात की जोपर्यंत सर्व सिद्ध झाल्याच्या अगोदरच आपण गेलं पाहिजे. पूर्वी तीर्थयात्रा पायी करायचे बघा. आता गाडीमध्ये बसून जायचं म्हटलं तरी त्रास होतो, कारण शरीर साथ देत नाही असं म्हणतात. बसलं 4 तास तरी गुडघ्यातून कळा येतात किंवा आणि काही विधी असतात. तीर्थयात्रेचे बरेच फायदे सांगितलेले आहेत, परंतु सर्वात मोठा फायदा तो असा आहे की घर सोडायची सवय लागते तीर्थयात्रेच्या निमित्ताने. काही लोक तीर्थयात्रेच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच असतात. आमचे मोहण्याचे वैभव असणारे हरिभक्तपरायण डोम महाराज मला दिसत नाही तिथे. अरे नमस्कार केला आलेल्या बरोबर त्यांना. या महाराजांचा विषय असा आहे की तीर्थयात्रेच्या निमित्ताने नेहमी ते घराबाहेरच असतात. तीर्थयात्रा असो, पंढरीची वारी असो, कार्तिकी वारी असो, आषाढी वारी असो, जेव्हा आम्ही त्यांना फोन करतो तेव्हा ते म्हणतात की मी वारीमध्ये आहे, पंचक्रोशी प्रदक्षिणेमध्ये आहे किंवा आषाढी वारी आहे. आषाढी वारी असो, आषाढी वारी ती परतीची वारी असो किंवा नाथ महाराजांचा सोहळा असो किंवा छोटे कदम माऊली यांचे जे काही कार्यक्रम असतात, पारायण वगैरे, असे कोणत्याही प्रत्येक कार्यक्रमाला यांची हजेरी असते. आम्ही आता त्यांच्याबरोबर त्र्यंबकेश्वर या तीर्थाच्या ठिकाणी हरिभक्तपरायण सानप महाराज, हरिभक्तपरायण वारे महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज डोम आणि आम्ही डोम महाराजांबरोबर गेलो असता त्यांची एनर्जी बघा. तिथे सकाळी पहाटे 3 वाजता उठायचं असतं, पण 2:30 वाजता ते उठायचे. 2:30 ते पावणे वाजता उठून सकाळचा प्रातर्विधी उरकून ते आम्हाला उठवायचे आणि 3 वाजता आम्ही कुशावर्तमध्ये स्नानासाठी जायचो. कुशावर्तमध्ये स्नानासाठी जाताना तेव्हा छोटा पाऊस चालू होता. आम्ही सर्वांनी छत्र्या घेतल्या, पण महाराज फक्त तो पंचा लावलेला आणि सगळ्यांच्या आमच्या पुढे येते महाराज. तीर्थामध्ये आम्ही स्नान करून 3 वाजता परत यायचो. 4 वाजेपर्यंत त्यांचा नियमाचा जो सकाळचा जो पूजेपाठ आहे तो उरकून आम्ही 4 वाजता काकडा भजनेमध्ये बसायचो. 4 ते 6 काकडा चालायचा. 4 ते 6 काकडा झाल्यानंतर 6 ते 7 1 तास थोडा अल्पवरासाठी ब्रेक द्यायचे आणि 7 ते 12 परत पारायण चालायचं. कधी 1 वाजायचा. पण हे महाराजांची अशी उपस्थिती कोणत्याही कार्यक्रमाला हे महाराज असे म्हणजे उपस्थितच असणार. असे बरेचसे साधक या यात्रेच्या निमित्ताने म्हणा किंवा
तीर्थाला जाण्याच्या निमित्ताने घराच्या बाहेरच असतात. परंतु काही लोकांना घर सोडायची सवय नसते आणि मग जेव्हा घर सोडायची वेळ येते तेव्हा मग फक्त हे घर नाही, हे घरसुद्धा सोडावंच लागतं. इच्छा नसतानासुद्धा ते घर सोडावं लागतं. आणि मग हे घर सोडताना त्यांच्यावर एवढं म्हणजे त्या वेदना होतात की एवढं त्यांना हे होतं. असं सांगतात, आता पूर्वी विंचू फार असायचे, आता विंचूचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि ही जुनी मंडळी आहे, जुन्या मंडळींना किंवा जुन्या माणसांना विंचूचा अनुभव आहे. पण आताच्या नवीन पिढीला विंचूचा काय अनुभव नाही. आता आम्हाला भरपूर अनुभव आहे असा विंचूचा. असं सांगतात, हिंद केसरी मिळवून एखाद्या आखाड्यामधून एखादा पैलवान जरी आलेला असला आणि त्याला जर तो एक विंचू चावला तर तो असा थाय नाचतो. असे 100 विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतील एवढ्या वेदना एक इंगळी चावल्यानंतर होतात वेदना. इंगळी हा एक विंचूचाच प्रकार आहे. इंगळी चावलेला मनुष्य शक्यतो जगत नाही. विंचू चावलेला माणूस मरत नाही, थोड्याशा वेदना होतात आणि तो होतो बरा. परंतु इंगळी चावलेला मनुष्य जगत नाही, एवढ्या त्या इंगळीच्या वेदना असतात. अशा 100 इंगळ्या एकदाच चावल्यानंतर ज्या वेदना होतील एवढ्या वेदना ते शरीर सोडताना होतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तीर्थयात्रेच्या निमित्ताने घर सोडा आणि त्याचा हा फायदा होतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तीर्थयात्रेच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर तीर्थयात्रा करावी. जन्म मृत्यू काय असतो? मृत्यू हा एक सोहळाच आहे. परंतु आपण असं म्हणजे आपण म्हणतो हा मृत्यू चांगला नाही वगैरे, तो सोहळाच आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ऐसा सोहळा आनंद एका जनार्दनी नाही भेद. हा सोहळा, मृत्यू सोहळा एक चांगला सोहळा असतो. मृत्यू म्हणजे काय? हा जुना देह टाकून नवीन देहामध्ये प्रवेश करणे. मग काय हरकत आहे जुना देह टाकून द्यायला? नवीन देह जर मिळत असेल प्रवेश करण्यासाठी तर जुना देह टाकून द्यायला काय हरकत आहे? परंतु नाही, तोही टाकू वाटत नाही. कारण या स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर काढताना त्याला खूप वेदना होतात, म्हणून तोही त्याला टाकू देऊ वाटत नाहीत. म्हणून माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर तीर्थयात्रा कर. मृत्यू हा चांगलाच आहे. मृत्यू हा चांगलाच आहे. मृत्यू जर नसेल तर काय भयानक परिस्थिती निर्माण झाली असती बघा. मृत्यू जर नसता तर लोकसंख्या वाढली असते. मागे शासनाने नियम केले होते, हम दो हमारे तीन, हम दो, नंतर त्याच्यामध्ये बदल केला, हम दो हमारे दो. त्याच्यात नंतर बदल केला की ते मला माहीत नाही, परंतु हम दो हमारा एक, तरी लोकसंख्या वाढते. आणि मग या निसर्गावर त्याचा परिणाम होतो. जमीन तेवढीच आहे, पाणी तेवढंच आहे, उत्पन्न तेवढंच आहे. या निसर्गावर त्याचा समतोल त्याचा बिघडतो. म्हणून मृत्यू हा चांगलाच आहे. असं सांगतात. द्वारकेची लोकसंख्या 56 कोटी द्वारकेची लोकसंख्या सांगतात. का वाढली एवढी? कारण तेथे मृत्यूला प्रवेशच नव्हता. श्रीकृष्णाचे आजोबा जिवंत, श्रीकृष्णाचे वडील जिवंत, श्रीकृष्ण स्वतः जिवंत, श्रीकृष्णाचा मुलगा जिवंत, श्रीकृष्णाचा नातू जिवंत, श्रीकृष्णाचा पंतू जिवंत, श्रीकृष्णाचा खापर पंतू जिवंत आणि अनेक अशा काय ज्या पिढ्या असतील 8-9 पिढ्या, प्रत्येकाच्या 8-8, 9-9 पिढ्या जिवंत. एवढी प्रजा वाढली. आता त्याने एका क्षणात नाहीशी केले तो विषय सोडा, कारण तो समर्थ आहे. मग म्हणतात आले समर्थाच्या मना तेथे कोणाचे चाले ना. म्हणून हा मृत्यू हा चांगलाच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर तीर्थयात्रा कर किंवा तीर्थाला जा, भ्रमण कर. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. परंतु हे सर्व करत असताना नामस्मरण करत जा. नामस्मरणाशिवाय जर तीर्थयात्रा केली तर ती तीर्थयात्रा व्यर्थ ठरते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर नावामध्ये नाही लावलं गेलं तर ही यात्रा व्यर्थ ठरते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ. नामस्मरण केलं पाहिजे. जास्तीत जास्त नामस्मरण व्हावं, घडावं किंवा व्हावं म्हणून पूर्वीची बघा आपले जुने लोक मुलांचे मुलींची नावे असे देवाचे किंवा संतांची नावं ठेवायचे, किंवा पवित्र नद्यांची जी नावं आहेत गंगा, सिंधू, सरस्वती, किंवा मुलांचं जर नाव ठेवलं तर नारायण, भगवान, विठ्ठल,
अशी नावं ठेवायची. त्यांचा हेतू काय होता की जास्तीत जास्त नामस्मरण घडावं, हाच हेतू होता. आणि या हेतूने ते त्यांची नावं तशी ठेवायची. पहिलं आंघोळीचं भांडं जे होतं आपण, त्या भांड्याला गंगाळ असं नाव होतं. मूळ शब्द त्याचा गंगाजळ, परंतु त्याचं आपण केलं घंगाळ. आणि आता ते घंगाळही राहिलं नाही. आल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बादल्या. त्यांचा हेतू हाच होता की जास्तीत जास्त नामस्मरण घडलं पाहिजे. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तीर्थाला जाताना किंवा तीर्थाहून आल्यावर नामस्मरणाशिवाय राहिलंच नाही पाहिजे, नामस्मरण जास्तीत जास्त केलं पाहिजे. जर तीर्थामध्ये नामस्मरण जर नाही घडलं, तीर्थामध्ये नामस्मरण जर नाही घडलं तर पाप होतं. आणि पाप जर झालं तर मुखामध्ये नाम येत नाही. मुखामध्ये जर नाम नाही आलं, नामाशी विन्मुख, जो विन्मुख आहे नामाला, नामाशी विन्मुख तो नर पापी, असा मनुष्य पापी आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. हरिविन धावया न पवे कोणी, अशा पापी माणसांना किंवा अशा माणसांना ज्याचा उद्धार करण्यासाठी भगवंताशिवाय कोणी करू शकत नाही. कारण आपली धनसंपत्ती किंवा धन दौलत याचा उद्धार करणार नाही, भगवंताशिवाय त्याचा उद्धार कोणी करणार नाही. भगवंत धावून येतो, पण कोणासाठी धावून येतो? ज्या भक्तांचं किंवा ज्या साधकांचं नामस्मरणाचं गाठोडं किंवा आपण म्हणतो पुण्याचं जे पुण्याची ते भगवंताच्या डोक्यावर जे कर्ज झालेलं असतं, अशाच भक्तांसाठी देव धावून येतो. भक्त प्रल्हादासाठी देव धावून आला, द्रौपदीसाठी देव धावून आला, गजेंद्रसाठी देव धावून आला, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर अशा भक्तांसाठी देव धावून येतो. हरिविन धावाया न पवे कोणी, कारण हे हरीशिवाय कोणी धावणारा नसतो. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणामध्ये प्रसिद्ध असलेले वाल्मिक ऋषी म्हणतात की मी माझ्या स्वानुभवाने सांगत आहे की नामस्मरण केलं तर तिन्ही लोकांचा उद्धार होतो. कारण वाल्मिक ऋषी हे पहिले वाल्या कोळ्याच्या नावाने प्रसिद्ध होते, सर्वांना माहिती आहे. वाल्या कोळी जो वाटमारी करायचा, रस्त्यामध्ये आलेल्या लोकांना लुटायचा, त्यांना मारायचा, त्यांच्याकडूनची संपत्ती धन गोळा करून त्यांच्या त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह असायचा. याच रस्त्याने एकदा नारद महर्षी जात होते आणि नारद महर्षी जात असताना तो वाल्या कोळी समोरून आला. त्याच्या हातातलं जे शस्त्र होतं कुऱ्हाड वगैरे ती त्याच्यावर अशी उगारली आणि तो वाल्या कोळी म्हणाला की तुम्हाला मारणार आहे, तुझ्याकडचं काय धन असेल ते दे. तेव्हा नारद महर्षी म्हणतात की तू मला का मारणार आहेस? तर तो म्हणतो माझा हा व्यवसायच आहे. तर तू हा का व्यवसाय करतो किंवा जे या व्यवसाय केल्यानंतर याच्यातून जे पापकर्म घडतं, या पापकर्मामध्ये तुझे घरचे वाटेकरी आहेत का? तू म्हणतो का नाही वाटेकरण्यावर, मी त्यांच्यासाठी करतोय म्हणजे ते वाटेकरी असणारच. मग ते वाल्मिक ऋषी सांगतात की तू पहिला घरी जाऊन ये, त्यांना विचारून घे तुझ्या पत्नीला मुलांना की तू जे हे पापकर्म करतो आहेस, या पापामध्ये तू त्यांचे सहभागी आहेत का हे विचारून ये. तो घरी जातो, पत्नीला विचारतो, मुलांना विचारतो, परंतु ते सर्व नकार देतात. कारण ते म्हणतात हे तुमचं कर्म आहे, हे पापकर्म जे तुमचं आहे त्याच्यामध्ये आम्ही वाटेकरी राहणार नाही किंवा आम्ही वाटेकरी होणार नाही. आणि जे तुम्ही आणता किंवा लूटमार करून आणता की कसे आणता ते आम्हाला माहीत नाही, कारण ते तुमचा तो तुमचा धर्म आहे, तो तुमचा कर्तव्य आहे ते तुमचं. मग ते तुम्ही कसे आणता त्याचं आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. आणि जे पापकर्म घडतंय त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार नाहीत. तो वाल्या कोळी परत ऋषीकडे येतात, नारद महर्षीकडे येतात आणि त्यांची क्षमा मागतात, त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात की पश्चाताप होतो त्यांना की जे मी आत्तापर्यंत जे पापकर्म केलेलं आहे हे चुकीचं आहे. मग नारद महर्षी त्यांना एक रामनामाचा मंत्र देतात की तू नामस्मरण कर. नामस्मरण किती श्रेष्ठ आहे याच्यावरून हा विषय आहे. मग त्यांना रामनामाचा जप करायला सांगतात. वाल्या कोळ्याचे एवढे पाप झालेले होते की त्यांच्या तोंडातून राम हा शब्दच निघत नव्हता. नारद महर्षीने त्यांना राम 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 म्हणायला सांगितलं, तर तो राम 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 म्हणता राम 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 मारा 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 असे शब्द उच्चार व्हायचा त्याच्यातून मुखातून. कारण एवढं पाप तयार होतं. राम राम या नामाचा जर उच्चार स्पीड वाढलं की ते मरा 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 असा उच्चार व्हायचा. परंतु त्यांनी असा निश्चय केला साधना करण्याचा की नामस्मरण शिवाय त्यांनी काय केलंच नाही. एका जागेवर तो बसून एवढं नामस्मरण केलं की त्याच्या अंगावर वारूळ तयार झालं. इथपर्यंत त्यांनी साधना केली आणि पुढे ते वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले. हा एवढा या नामस्मरणाचा काय आहे महिमा आहे.
नामाचा जर विचार केला तर पंढरपूरला जाताना प्रत्येक पाऊल नामस्मरणाशिवाय पडलंच नाही पाहिजे. प्रत्येक पावला गणेश नामस्मरण जर घडले तर एकेका यज्ञाचं पुण्य लागतं असं म्हणतात. प्रमाण नाही चाले पावला पावली हा नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली हे प्रमाण म्हणायचं होतं मला. असं म्हणतात की प्रत्येक पावला गणेश एकेका यज्ञाचं पुण्य मिळतं. म्हणून प्रत्येक पावला गणेश भगवंताचं नाम आलं पाहिजे. नामाचा महिमा सांगताना एक किस्सा असा मला आठवला. मागे एक सिनेमा आला होता, प्रभू रामचंद्र राम हनुमान युद्ध हे झालं होतं का? पण का झालं मी पाहिला तो सिनेमा, पण ते का युद्ध झालं हे मला नाही सांगता येणार कारण मी एवढा अभ्यास केला नाही. मी म्हटलं भक्त एवढे हनुमंतराया प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत एवढे आणि तरी यांचं युद्ध का झालं. परंतु युद्धाचा प्रसंग असा आहे, नामस्मरणाचं सांगतोय मी. नामस्मरण किती श्रेष्ठ आहे. इकडून प्रभू रामचंद्र उभे आहेत, त्यांच्या पाठीवर ते बाण असतात, ते बाण आहेत, हातात धनुष्य आहे आणि इकडून त्यांचे भक्त हनुमंतराया उभे आहेत हात जोडून आणि डोळे बंद करून. युद्ध सुरू होतं. इकडून प्रभू रामचंद्र बाण सोडतात, इकडून तो बाण असा आलेला दाखवलेला आहे आणि तिकडून भक्त हनुमंतराया जय श्रीराम असा शब्द मुखामधून काढतात. तो मुखातून निघालेला शब्द असा इकडून आलेला दाखवला आहे आणि ते दोघांची अशी टक्कर होते आणि त्या बाणाचे तुकडे तुकडे होतात. शेवटी भक्त हनुमंतराया जिंकतात. एवढा हा नामाचा महिमा आहे. म्हणून भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण घडलं पाहिजे असं सांगतात. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. शेवटच्या चरणामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरीचं जर नाम मुखामध्ये जर जपलं तर त्याचं कुळ शुद्ध होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरी हरी किंवा रामकृष्ण हरी आपण असा जर उच्चार केला तर एवढं पुण्य होतं, तयार होतं, एवढं पुण्य होतं की त्याची गणना कोणी करू शकत नाही. पुण्याची गणना कोण करी. असं म्हणतात घरामध्ये एक तरी वारकरी असला पाहिजे. एक घरात वारकरी असेल तर 3 पिढ्यांचा उद्धार होतो आणि जर पूर्ण घर वारकरी असेल तर 40 पिढ्यांचा उद्धार होतो असं सांगतात. श्री नामदेव महाराजांच्या घरी 14 वारकरी होते कारण त्यांचं पूर्ण घरच वारकऱ्यांचं होतं. आता मी माझ्यावरून सांगतो, आमच्या घरामध्ये मी एक वारकरी आहे. तर जसं वाल्मिक ऋषी त्यांच्या स्वानुभवाने सांगतात की माझा अनुभव आहे नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो, तसं मी माझ्या स्वानुभवाने सांगेल आणि मी भूषणाने सांगेल की मी घरामध्ये वारकरी झालो तर माझ्या 3 पिढ्यांचा उद्धार माझ्या डोळ्यासमोर झालेला आहे. मी आता भजन कीर्तनामध्ये मी रममान झाल्यामुळे माझी पत्नी ही माझ्या साथीला आता कालच भजन झालं. आमचं सर्व कुटुंब भजन म्हणत होता, तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. ही आमची एक पिढी. दुसरी पिढी माझा मुलगा भजनामध्ये चांगल्या प्रकारे तबला वाजवतो, पकवाज वाजवतो, याची ही दुसरी पिढी झाली. आणि माझी तिसरी पिढी आता छोटा नातू माझ्यासमोर बसलेला आहे. संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर खालून खेळून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर तो शुभंकर तू म्हणल्याशिवाय तो जेवायला बसणार नाही. आणि मी जेवायला बसल्यावर जेव्हा श्लोक म्हणून ताटामुत्याचं पाणी फिरतो, कधी कधी तो जेवायला बसल्यावर काय करतो, अगोदर जेवतो आणि अर्ध जेवण झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं अरे आपण ताटावर पाणी फिरवायचं राहिले. तिथून पुढे तो कधी डाव्या हाताने कधी उजव्या हाताने असं पाणी फिरवतो, पुंडलिक वरदेव बोलतो. म्हणजे हे एक तिसऱ्या पिढीचा माझा उद्धार झालेला ही मी भूषणाने सांगेन. घरात एक वारकरी असेल तर 3 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जास्तीत जास्त नामस्मरण झालं पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापी हरिविन धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. या अभंगावर जसं मोडकं तोडकं मला बोलण्याचा प्रयत्न किंवा माझ्या बुद्धीला जसं बोलता आलं किंवा माझ्या बुद्धीला जसं सुचलं, जे भगवान परमात्म्याने किंवा भोलेनाथाने जी मला बुद्धी दिली मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची
की माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या, कारण मी कोणी वक्ता नाही आहे किंवा मी प्रवचन कीर्तनकार नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे, तरी एवढी मंडळी तुम्ही माझ्या प्रवचनाला आले त्याबद्दल माझं मन भरून आलं. कारण आवटे महाराज कसं कीर्तन करतील, प्रवचन करतील किंवा काय, आणि हे मलाही कसं, पण मला भगवंताच्यावर विश्वास होता. दुसरी गोष्ट अशी आहे, मागच्या सोमवारी हरिभक्त परायण अर्जुन महाराजांनी थोडासा उल्लेख केला होता माझा, किंवा हरिपाठाला तिकडून एवढ्या लांबून येतात, हरिपाठाला किंवा काकड्याला एवढ्या लांबून येतात. महाराज मला काय झालंय माहिती आहे का, हे परमार्थातलं गमक मला कळालं. परमार्थातलं जे काय असतं ते गमक, जी जादूची कांडी असते ती मला कळाली. का मी एवढ्या लांबून येतो, आणि असे कार्यक्रम हरिपाठ कीर्तन भजन काकडा तिथे टिटवाळ्याला पण आहे, परंतु मी इकडेच खेचला जातो. कारण या परमात्म्याची किंवा भोले शंकराची काही अपेक्षा असेल, किंवा माझं त्यांच्याशी काही नातं जोडलेलं असेल म्हणा, किंवा तुमच्यासारखी अशी एवढी प्रेमळ मंडळी आहेत, या मंडळीच्या प्रेमाखातर मी इकडेच खेचला जातो. जसं लोहचुंबक कसं खेचतं याला, तसं मी इकडे खेचला जातो, आणि म्हणून मी इकडे येतो. मला एवढा आनंद मिळतो इथं आल्यानंतर, काय माहेर गेल्यावर जो आनंद मिळतो, माहेरवासीन असते बघा, माहेरवासिनीला माहेरी गेल्यावर जो आनंद मिळतो ना, तो आनंद मला इथं आल्यावर मिळतो. म्हणून मी इकडे सर्व कार्यक्रमाला, मी तर भजन, कोणताही भजन तुम्ही फोन केला, साना महाराज नेहमी मला फोन करता, आज असं असं भजन आहे, की मी सगळ्यांच्या अगोदर मी हजर असतो इथे. का असतो, कारण काहीतरी असेल ना, परमार्थामध्ये एवढी त्याची शक्ती आहे, पण ती ज्याला कळाली त्याला कळाली. हे गमक मला कळायला आहे, म्हणून मी असा इकडे खेचला जातो. दुसरी गोष्ट, परमार्थामध्ये येण्यामध्ये आता ही खोटी स्तुती करणार नाही मी, कोणाची खोटी स्तुती करणार नाही किंवा सानवती. परमार्थामध्ये येण्याचं मला आमच्या समोर बसलेले हरिभक्त परायण गायनाचार्य तळेकर महाराजांनी मला खूप सहकार्य केलं. आणि फक्त भजन कीर्तन किंवा प्रवचन किंवा ते गायन वगैरे किंवा कोणता एखादा राग याच्यावरच नाही, मला याच्यामध्ये गोडी कशी लागेल हे त्यांनी थोडंसं मला त्याच्यातून मला हे थोडीशी त्यांनी मला तयारी करून दिली, किंवा मला त्यांच्यामुळे या क्षेत्रामध्ये येण्याची गोडी लागली. दुसरं श्रेय दिलं मी आमच्या गालेगाव भजनी मंडळांना, कारण या गालेगाव भजनी मंडळामध्ये मी गेल्यापासून त्यांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं. ते पाटील महाराज होते आपले पहिले, नंतर जगू वाडेकर होते, आणि ही जी आताची आहे जी मंडळी, दत्तू आवटे, संपत आबा, बुद्धिवन महाराज वगैरे, यांनी एवढं प्रेम केलं मला की कोणत्याही भजन कीर्तन किंवा याच्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. तिसरं सहकार्य मला रामवाडी भजनी मंडळ, याच्यामध्ये पहिले राऊतबा होते, आपले सानप बाबा होते, आणि तुम्ही जे आता आहे ही मंडळी, सर्व मंडळीचं मला सहकार्य मिळालं. आणि आमच्या भगिनी ज्या महिला भजन मंडळ आहे रामवाडी, यांचंही मला खूप सहकार्य मिळालं. आणि या तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मी इकडे खेचला जातो, किंवा मी इकडं एवढ्या रात्री, महाराज त्या दिवशीच बोलले 4:30 वाजता काकड्याला येतात, म्हणजे हे उठतात किती वाजता, परंतु मी 4चा अलार्म लावलेला असतो महाराज, 3:45लाच मला जाग येते, ते पण एकदम फ्रेश. असं नाही किंवा बळत डोळे चोळून, असं नाही. असा हा नामाचा महिमा आहे, किंवा हा असा परमार्थाची, या परमार्थामध्ये एवढी जादू आहे. तरी मी माझ्या बुद्धीला जे जसं जमेल तसे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला आपल्यासारख्यांच्याच, कारण मी अगोदरच सांगितलेलं, मी कुठे शिक्षण घेतलेलं नाही, आपल्यांच्या थोरांच्या मुखातून ऐकलेलंच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते तुमचं आहे, भगवंताचं आहे, आणि जे अयोग्य असेल त्याला आता असं म्हणतात की साठी आणि नाटी. आता माझं वय 63 आहे, एखादा शब्द असा वाकडा तिकडा किंवा चुकीचा येऊ शकतो, तर ते असंच काही चुकीचं असेल तर ते माझी मला क्षमा करावी. आणि ही झालेली सेवा भगवंताच्या, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भोलेनाथाच्या चरणी आणि तुम्ही मायबापाच्या चरणी मी समर्पित करतो, आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. पसायदान थोडं स्वर. विश्वात्मके देवे हे ने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्तन वाढो. भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते जावो. ईश्वर सूर्य पाव,
जो जे वांछिल तो ते लाव प्राणिजात वर्षक सकळ मंगळी इष्टानी त्याची मांडी आळी अनवरत मंडळी भेदो तया भूता चला कल्पतरूचे आरव चैतना चिंतामणींचे गाव बोलते आज्ञा नव पिवचांचे चंद्रमेचे अलंछन मार्तांडा दे पहिलीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण निलोकी भजिष्वानी अखंडित आणि ग्रंथ प्रजीविये विशेष लोकीये दृष्टिहने होवावे एथ मनीषी विषयाओ आहो इन गान पसाओ एनेवरे ज्ञान देव सुख्या झाला एनेवरे ज्ञान देव सुख्या झाला एनेवरे ज्ञान देव सुख्या झाला ओम शांती ओम शांती ओम शांती पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बजरंग संत तुकाराम महाराज की जय पार्वती हरी हर हर महादेव महादेव बजरंग बली की जय बजरंग बली की जय